नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज इयत्ता 8वी गणित या विषयातील संख्याज्ञान त्यावर आधारित स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. मागच्या तासाला मी संख्याज्ञान अंतर्गत वेगवेगळ्या संख्यांचे प्रकार आपण अभ्यासलेलो होतो. थोडीशी आपण त्या संख्यांची रिव्हिजन करूयात. कोणकोणत्या संख्या अभ्यासलेल्या होत्या ते एकदा पाहूयात आणि त्यात आपल्या परिमेय आणि अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या हा घटक अभ्यासायचा राहिलेला आहे. पुन्हा एकदा आपण संख्यांचे प्रकार हा घटक एकदा रिव्हिजन करूया. बघा, मागच्या तासाला आपण नैसर्गिक संख्या, कारण आपल्याला पुढील संख्यांचा अभ्यास करण्यासाठी परिमेय अपरिमेय आणि वास्तव संख्या या घटकांचा अभ्यास करण्यासाठी ह्या संख्यांचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. बघा, नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होते, त्या सर्वांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 असते. दुसरी संख्या अभ्यासली होती आपण पूर्ण संख्या. तर 0 पासून सुरुवात होणारी जी संख्या असते ती अनंतपर्यंत त्याला म्हटलं जातं पूर्ण संख्या. तर पूर्णांक संख्या म्हणजे हेच शून्यापासून सुरुवातीला. बघा, संख्या ही एक धन पण असते आणि ऋण पण असते. धन ह्या मोठ्या संख्या असतात, ऋण ह्या धन संख्येपेक्षा लहान असतात. म्हणजे नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होते, पूर्ण संख्या 0 पासून सुरुवात होते. आणि पूर्णांक संख्यामध्ये सर्व पूर्ण संख्या नैसर्गिक संख्यांचा समावेश असतो. म्हणजे धन संख्या शून्यापासून अनंतपर्यंत असतात त्या धन संख्या, आणि ऋण संख्या ह्या मिळून तयार होतात पूर्णांक संख्या. पुढचा घटक आपण पुढे आहेच आहे आपल्याला समसंख्या विषम संख्या, ते आपण नंतर पाहूया. नंतर आपण मूळ संख्या हा घटक देखील अभ्यासलेला होता. मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला फक्त त्या संख्येने आणि 1 या संख्येनेच भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. हे तुम्हाला सांगितलं होतं. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. हाही घटक आपण अभ्यासला होता. त्यानंतर जोडमूळ संख्या सुद्धा अभ्यासल्या होत्या. ज्या दोन मूळ संख्यात केवळ 2चा फरक असतो त्यांना म्हटलं जातं, किंवा त्या ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या असते त्याला म्हटलं जातं जोडमूळ संख्या. आणि सहमूळ संख्या म्हणजे ज्यांचा एक हा एकच सामायिक विभाजक असतो, इतर कोणतेही सामायिक कॉमन फॅक्टर हा भाग नसतो, त्याला म्हटलं जातं सहमूळ संख्या. त्यानंतर संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय तर त्यांना 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो, त्यांचे फॅक्टर असतात, त्यांना म्हटलं जातं संयुक्त संख्या. तर त्रिकोणी संख्या म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हटलं तर हे देखील आपण अभ्यासलं होतं. आता आपण पाहणार आहोत आजच्या याच्यामध्ये परिमेय संख्या म्हणजे काय. तर परिमेय संख्या म्हणजे काय तर परिमेय संख्या म्हणजे शून्य. म्हणजे आता आपण जर समजा म्हटलं एक संख्या घेतली पी पी छेद क्यू, यामध्ये छेदात ही शून्य संख्या नसते. शून्य सोडून छेदामध्ये कोणतीही संख्या असल्यास त्याला म्हटलं जातं परिमेय संख्या. म्हणजे कोणतीही पूर्णांक संख्या आपण जर घेतली, आता आपण घेतली आहे 3/4, इथे छेदात शून्य आहे का नाही. तर पूर्णांक संख्येच्या छेदात शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असल्यास त्याला म्हटलं जातं पूर्णांक संख्या. मग मला आता सांगा बरं, ही पूर्णांक संख्या आहे का तर नाही. म्हणजे त्याच्या छेदात शून्य असला पाहिजे. मग शून्य सोडून इतर कोणतीही पूर्णांक संख्या असली तर तिला म्हटलं जातं परिमेय संख्या. समजलं सर्वांना परिमेय संख्या कोणत्या. तर परिमेय संख्यांचे आपले 2 प्रकार पडतात बघा. परिमेय संख्येचे 2 प्रकार पडतात. एक खंडित परिमेय संख्या आणि आवर्ती परिमेय संख्या. तर आपण ते प्रकार अभ्यासणार आहोत. म्हणजे नेमकं काय म्हणायचं त्यांना. आता बघा, परिमेय संख्या यामध्ये धन पण असतात आणि ऋण पण असतात. त्यांना परिमेय संख्यांची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. बघा, परिमेय संख्येची वैशिष्ट्ये. आता बघा, परिमेय संख्यांची काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. सर्व धन किंवा ऋण संख्या या परिमेय असतात. मग ते छेदात अंशात पूर्णांक त्यात सर्व काय असतात, सगळं धन आणि ऋण पूर्ण संख्या. शून्य ही परिमेय संख्या आहे, कारण शून्याला आपण एका
0/1. मग आता तुम्ही म्हणणार शून्य, कारण शून्य जर आला, शून्य ही परिमेय संख्या आहे का असा प्रश्न विचारला तर आपण काय म्हणू, नाही. पण शून्य कुठे नाही पाहिजे, आपल्याला छेदात नाही पाहिजे. पण इथे शून्य ही संख्या कशा रूपात मांडली जाते की 1, म्हणून शून्य ही परिमेय संख्या आहे. नंतर परंतु छेदामध्ये शून्य असेल तर तिला परिमेय संख्या म्हणता येणार नाही. आता इथे बघा 9/0 लिहिलंय, मग ही संख्या परिमेय संख्या आहे का, तर नाही. परिमेय संख्यामध्ये अंश किंवा छेद यापैकी धन किंवा ऋण स्वरूप असू शकतो. जिथे धन असेल त्याला धन परिमेय संख्या म्हटलं जातं, आणि जिथे ऋण असेल त्यांना म्हटलं जातं ऋण परिमेय संख्या असेही म्हटलं जातं. मग आता तुम्हाला परिमेय संख्यांचे प्रकार अभ्यासले होते, ते आपण अखंडित आणि अखंडित आवर्ती अशा 2 संख्यांचे प्रकार अभ्यासले होते. खंडित म्हणजे काय, ज्याचा भागाकार केला बाकी शून्य आली तर ती काय झाली, खंडित. म्हणजे खंड झाला, बाकी शून्य आलं, पुढे भागाकार करता येतो का, तर नाही. आणि अखंडित आवर्ती दशामध्ये जिथे, आता आपण उदाहरण घेऊया ना, आपण इथे उदाहरण घेऊया आपल्याला समजण्यासाठी. आता 10/3. आता भागाकार करूया. 3×9. वजाबाकी केली, खाली किती राहिला, शिल्लक. वरना घेतला, पॉइंट दिला. तर पुन्हा 3×9, पुन्हा बाकी 1. अशा पद्धतीने सगळीकडे काय येत राहणार आहे, 3. 3 हा अंक पुन्हा 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 येत राहणार आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं आवर्ती परिमेय संख्या. समजलं सर्वांना. हा 3 अंक कधी कधी अशाही स्वरूपात येतो, 2.15. मग 15 हा अंक सारखा सारखा येत येतो. मग आता प्रत्येक वेळेस 15 लिहित बसायचं की नाही, तर आपण मग अशी डोक्यावर रेष दिली जाते. तर त्यांना म्हटलं जातं आवर्ती परिमेय संख्या. कळालं, खंडित आणि आवर्ती परिमेय संख्या म्हणजे काय समजलं सर्वांना. आणि दुसरी असते कर्निस्थ पण म्हटलं जातं, म्हणजे ज्या संख्या ज्या करणीचे उत्तर पूर्णांक संख्या मिळते त्याला म्हटलं जातं. आता समजा सगळ्यांना माहिती आहे वर्गमूळ. 4चं वर्गमूळ काय आहे, 2. 9चं वर्गमूळ तुम्हाला जर विचारलं 441 ही परिमेय संख्या आहे का, तर हो, कारण हे पूर्णांक वर्ग संख्या आहे. 21 वर्ग आहे 441, म्हणून ही काय आहे, परिमेय संख्या आहे. पुढे आपण अभ्यासणार आहोत अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते. म्हणजे एक तर ते अखंड असतात, म्हणजे भागाकार करत राहिल्यानंतर सारखा कंटिन्युअस पुढे 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 चालतच राहतो, पण तो आवर्ती असतो का, जसं आता आपण पाहिलं 3 हा संख्या पुन्हा पुन्हा आवर्ती 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 येतो, मग तसे ह्या इथे येतात का आवर्ती, तर अपरिमेय संख्यामध्ये. तर उदाहरणार्थ आपण इथे घेऊया, कंटिन्युअस आपण इथे उदाहरण घेऊया. बघा, 0.1 2 2 5 1 4 0 6 आपण भागाकार करत राहिलो तो पुन्हा 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 असा सतत कंटिन्युअस राहणार आहे, तिथे तो खंड पावणार आहे का, अखंड असतो आणि आवर्ती नसतो. मग आता तुम्हाला या अंकामध्ये असं दिसले का कुठे हा अंक पुन्हा 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 रिपिटेशन मध्ये आलेला आहे, परत परत आलेला आहे, तर नाही. परिमेय संख्येमध्ये काय असतं, त्यालाच म्हटलं जातं आवर्ती. तिथे एखादा अंक परत परत किंवा 2-3 अंकांचा समूह सुद्धा पुन्हा पुन्हा येतो, पण अपरिमेय संख्येमध्ये मात्र तसं होत नाही. समजलं सांगा सर्वांना, अपरिमेय संख्या म्हणजे काय. आणि तसेच आता आपण पाहिलं वर्गमूळ संख्या, 4चं वर्गमूळ 2 आहे हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे 4 ही कोणाची वर्गसंख्या आहे, तर 2ची. पण आता आपल्याला इथे मिळालं वर्गमुळात 3, तर किती, तर आहे का, नाही. तर मग ही संख्या कोणती झाली, परिमेय संख्या झाली. पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांची वर्गमूळ अपरिमेय संख्या असतात. आता ही पूर्ण संख्या नसलेली वर्गमूळ, 4चा वर्गमूळ आहे 2, पण 3चं सांगता येत नाही, 10चं सांगता येत नाही, 5, अशा भरपूर संख्या आहेत की ज्यांची वर्गमूळ, म्हणून त्यांना म्हटलं जातं अपरिमेय संख्या. आता पुढे आहे अपरिमेय संख्या अखंड अनावर्ती असेल, हे तुम्हाला आताच मी सांगितलेलं आहे. तर आपण त्यावर आधारित अपरिमेय संख्या झाल्यानंतर अपरिमेय संख्या सुद्धा अंश किंवा छेद या दोन्ही स्वरूपात असू शकतात.
त्यानंतरचा घटक आहे वास्तव संख्या. आता वास्तव संख्या म्हणजे काय, तर परिमेय आणि अपरिमेय संख्यांना वास्तव संख्या असं म्हणतात. सर्व प्रकारच्या परिमेय आणि अपरिमेय संख्या मिळून ज्या संख्यांचा संग्रह तयार होतो त्याला आपण म्हणतो वास्तव संख्या. अशा परिमेय आणि अपरिमेय अंशाच्या ठिकाणी किंवा छेदाच्या ठिकाणी असतात त्यांना म्हटलं जातं वास्तव संख्या. आता आपण नमुना प्रश्न पाहूया. पहिला आपला नमुना प्रश्न आहे, सर्वांनी पान नंबर 118 वर पाहायचा आहे. आपल्याला प्रश्न इथे विचारलेला आहे बघा, 1 2 3 4 आणि कंटिन्युअस 50 बेरीज करत बरोबर किती. आता तुम्हाला माहितीये 1 पासून सुरुवात होणाऱ्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात. अगदी बरोबर, आपण काय म्हणतो, नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या, मग अशा सर्व मोजत बसायच्या आणि बेरीज करत बसायची. त्यासाठी एक शॉर्ट मेथड आहे, बेरीज बरोबर शेवटची संख्या. आता मग शेवटची संख्या किती आहे आपली 50 आणि 50च्या समोरील संख्या कोणती हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. शेवटची संख्या गुणुले समोरील संख्या छेदात 2. म्हणजे शेवटची संख्या 50 आहे, त्याच्या समोरील 51 छेद 2. मग सिम्प्लिफिकेशन द्यायचं होतं, बे एक बे, बे दुने 4, बे पंचे 10, 51 गुणिले 25. मग गुणाकार किती येतो 1275. समजलं. असं जर तुम्हाला सतत विचारलं कंटिन्युअस, तुम्हाला असं विचारलं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 असं क्रमाने करत 70 बरोबर किती. तर मग हे सूत्र टाकायचं. तुम्ही काय सूत्र टाकायचं, शेवटची संख्या. मग शेवटची संख्या किती आहे 70. मग त्याच्या समोरील संख्या किती आहे 71 छेदात 2. त्या सिम्प्लिफिकेशन, बे एक बे, बे त्रिक 6 आणि बे पंचे 10. मग 35 गुणिले 71, 71 गुणिले 35 आपल्याला करायचं आहे. मग किती येतो गुणाकार, करा बरं पटकन. 35चा पाठात आपल्या पाठ नाही, मग वेळ करते. 5 1 5, 7 5 35, 3 1 3, 7 3 21. मग बेरीज केली आपण 5 8 4 2. आहे की नाही सोपी मेथड, पटकन उत्तर आपल्याला काढता येतं. घरी जास्तीत जास्त अशा प्रश्न प्रकारांचा सराव करायचा आहे. त्यानंतर आपण स्वाध्याय सोडूयात. पान नंबर 118 वरील पहिला प्रश्न आहे बघा, ए छेदात बी या रूपातील संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. मग काय उत्तर येईल बरं. ए व बी हा पूर्णांक संख्या आहेत. यात बी ही संख्या शून्य नाही. वरील सर्व विधाने बरोबर यापैकी नाही. मग आता तुम्हाला माहिती आहे परिमेय संख्या म्हणजे सर्व पूर्ण संख्या, धन ऋण व त्या सगळ्या परिमेय संख्या असतात. आणि परिमेय संख्या म्हणजे काय, त्याच्या छेदामध्ये शून्य नसतो, त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. म्हणून आपले वरील 1 व 2 म्हणजेच वरील सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 2 परिमेय संख्यामध्ये डॅश डॅश परिमेय संख्या नसते, निश्चित एक परिमेय संख्या असते, अनेक अमर्यादित परिमेय संख्या असतात किंवा केवळ परिमेय संख्या असतात आणि अपरिमेय संख्या नसतात. आता 2 आपल्याला संख्या रेषा संपूर्ण अभ्यासाचीच आहे. ही संख्या रेषा घेतल्यानंतर उजवीकडे असतात ती धन आणि डावीकडे असतात त्या ऋण संख्या. सर्वांना माहिती आहे हो की नाही. मग धन आणि ऋण, मग 2 जर परिमेय संख्या आपण घेतल्या तर 2 परिमेय संख्यामध्ये काय असतं, अमर्यादित अनेक परिमेय संख्याच असतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे की अनेक अमर्यादित परिमेय संख्या असतात. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, 2.35 ही संख्या ही टिंब संख्या आहे. मी तुम्हाला आताच मागाशी सांगितलं परिमेय संख्येचे 2 प्रकार, खंडित परिमेय संख्या आणि आवर्ती खंडित किंवा आवर्ती परिमेय संख्या. मग आता बघा इथे पुढे काय कंटिन्युअस असा टिंब आलाय काय 2.35, मग पुढे असा टिंब असा आलाय का नाही, किंवा हा अंक किंवा एखादा अंक रिपीट झालाय का नाही. म्हणून मग काय म्हटले ते 2.35 ही संख्या काय आहे बरं. मग अगदी बरोबर, ही काय आहे
परिमेय आहे म्हणजे ती खंडित. बघा परिमेय संख्येचे मी दोन प्रकार सांगितले तुम्हाला, खंडित आणि आवर्ती. त्यामध्ये मग ही कोणती खंडित संख्या आहे, इथेच भागाकाराची क्रिया संपलेली आहे, बाकी शून्य आलेली आहे, म्हणून ही आहे परिमेय संख्या. पुढे प्रश्न चौथा आहे, पुढील पैकी कोणती अपरिमेय संख्या नाही, म्हणजेच परिमेय संख्या कोणती आहे. बघा वर्गमुळात 2 ही पूर्ण वर्ग संख्या येईल का, याचं वर्गमूळ तीनाची. हा आता इथे आपल्याला अपरिमेय संख्या नाही म्हणजेच परिमेय संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे की नाही. मग कोणते येणार बघा, 2चा वर्ग काय आहे 4, 4चा वर्गमूळ काय 2, मग कोणता पर्याय बरोबर येणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन 5 आहे, खालीलपैकी असत्य विधान कोणते. आता असत्य विधान कोणतं आहे बरं, पर्यायाचा पूर्णांक संख्या परिमेय असते, बरोबर आहे. सर्व अपूर्णांक अपरिमेय संख्या आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. सर्व नैसर्गिक परिमेय संख्या असतात, अगदी बरोबर आहे. सर्व परिमेय संख्या धन असतात, हे मात्र चुकीचं आहे, कारण धन आणि ऋण संख्या मिळून काय तयार होतात, परिमेय संख्या तयार होतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या प्रश्नाचं बरोबर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 6 आहे, परिमेय संख्या शोधा. मग शोधा परिमेय संख्या कोणती आहे बरं, खालीलपैकी कोणती परिमेय संख्या आहे. कुठे रिपिटेशन झालेलं नाहीये बघा, इथे रिपिटेशन झाले, 3 3 3 3 कंटिन्युअस आले, इथे 5 6 कंटिन्युअस आले, 1 1 कंटिन्युअस आला, म्हणजे परिमेय संख्या कुठे कुठे आहे, खंडित कुठे झालेली आहे, तर पर्याय क्रमांक 1 2.45 ही परिमेय संख्या आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, 1 अधिक 2 अधिक प्रमाणे 10. मी तुम्हाला आताच मागाशी सूत्र सांगितलं होतं, शेवटची संख्या गुणिले त्याच्या समोरची संख्या 11 भागिले 2, मग किती 2 10, मग किती उत्तर आलं आपलं 11 5 55. क्वेश्चन नंबर 8 चं उत्तर आहे 55. समजले सर्वांना. यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 9, खालीलपैकी संख्यांचा मोठा संच कोणता. बघा संख्या शिकवतानाच तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, पहिल्या नैसर्गिक, मग नंतर पूर्ण, नंतर पूर्णांक, मग नंतर कुठल्या पूर्णांक संख्या झाल्यानंतर परिमेय संख्या, परिमेय नंतर अपरिमेय संख्या, आणि मग नंतर शेवटी कोणत्या संख्यांचा प्रकार सांगितला होता, वास्तव संख्या. मग कोणता येणार आहे बरं, खालच्या संख्यांचा चढता क्रम मोठा संच कोणता आहे, वास्तव संख्या, पर्याय क्रमांक 4 हा सगळ्यात मोठा. समजले सर्वांना. सुरुवातीला तुम्हाला सर्वांना नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, मग परिमेय संख्या, मग परिमेय मध्ये धन ऋण येतात, अपरिमेय संख्या, नंतर मग शेवटी वास्तव संख्या. नंतर क्वेश्चन नंबर 10 आहे, खालील संख्यांचा चढता क्रम लावला असता शेवटून दुसऱ्या स्थानी कोणती संख्या येईल. आता संख्यांचा चढता क्रम लावला, सगळ्यात अगोदर कोणत्या संख्या येणार आहेत बरं, बघा पर्याय वाचा आपण, वास्तव संख्या, धन पूर्णांक, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या ही परिमेय संख्या. मग सगळ्यात अगोदर 1 नंबरला काय येणार आहे, पूर्ण संख्या. 2 नंबरला काय येणार आहे, पूर्णांक संख्या. 3 नंबरला काय येणार आहे, धन पूर्णांक. 4 नंबरला काय येणार आहे, परिमेय संख्या, आणि 5 नंबरला काय येणार आहे, वास्तव संख्या. मग आपल्याला काय सांगितलंय, शेवटून दुसऱ्या स्थानावर येणार आहे. शेवटून कोण दुसऱ्या स्थानावर कोण येतं, तर पर्याय क्रमांक 4 परिमेय संख्या. ओके, समजलं सर्वांना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 11, 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक. आता खूप सोपा प्रश्न आहे, हो की नाही. किती वेळा येतो मग 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक, तर 11 वेळा, पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 12 आहे, 1 ते 100, हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. क्वेश्चन नंबर 11 आणि 12 हा 2 वेळा आलेला आहे. क्वेश्चन नंबर 13,
पुढील पैकी नैसर्गिक संख्यांचा समूह कोणता कोणता आहे मग 0 1 2 3 4 कंटिन्युअस बघा इथं धन ऋण पूर्ण संख्या ते 1 2 3 4 प्रमाणे इथे छेदात मग सांगा बरं नैसर्गिक संख्यांचा समूह कोणता आहे तर बरोबर एकापासून सुरू होणारा असतो नैसर्गिक संख्या शून्यापासून सुरू होणारा असतो पूर्ण संख्या म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 14 पुढील पैकी पूर्ण संख्या समूह कोणता बघा मगाशी आला नैसर्गिक संख्या समूह आता आला पूर्ण संख्या समूह सगळ्यांना माहिती आहे नैसर्गिक संख्या 1 ने सुरू झाल्यानंतर पूर्ण संख्या कशाने सुरू होते शून्याने सुरू होते म्हणून कोणता आला पर्याय क्रमांक 1 शून्यापासून सुरू होणाऱ्या संख्यांच्या समूहाला आपण पूर्ण संख्या समूह म्हणतो नंतर क्वेश्चन नंबर 15 आहे पुढील पैकी पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्येमधील फरक जरूर लक्षात घ्या पूर्णांक संख्या काय असतात की संख्या रेषेवरील धन आणि ऋण दोन्ही असतात म्हणून बघा इथे दिलेला आहे 1 2 3 4 आणि इकडे आहेत ऋण -1 -2 -3 म्हणजेच हा झाला पर्याय क्रमांक 2 हा पूर्णांक संख्यांचा समूह पुढील प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 16 आहे पुढील पैकी परिमेय संख्यांचा समूह कोणता आहे मग हे झाल्या नैसर्गिक संख्या ह्या झाल्या पूर्णांक संख्या ह्या झाल्या पूर्ण संख्या शेवटचा एक पर्याय लिहिलेला आहे तो आहे परिमेय संख्या त्यांचा छेद शून्य व्यतिरिक्त वेगळा असतो त्याला म्हटलं जातं परिमेय संख्या म्हणजे पर्याय क्रमांक 4 क्वेश्चन नंबर 17 आहे यम हा पूर्णांक एन हा ऋणोत्तर पूर्णांक असेल तर या स्वरूपातील संख्यांना टिंबटिंब म्हणतात यम हा पूर्णांक आहे आणि एन हा ऋणोत्तर पूर्णांक आहे मग काय म्हटलं जातं त्यांना तर त्यांना म्हटलं जातं परिमेय संख्या तर पुढचा प्रश्न आहे परिमेय नसणाऱ्या संख्यांना काय म्हणतात परिमेय नसणाऱ्या संख्यांना म्हटलं जातं अपरिमेय दोन परिमेय संख्याच्या दरम्यान काय असतं 1 2 असंख्य किती संख्या असतात असंख्य असतात आता पुढचा प्रश्न आहे 1.2 परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया आता बघा प्रश्न पहिला आहे 4/3 वजा 6/10 जा शब्द राहिलेला आहे तिथे मग आता आपल्याला जसं आपण फ्रॅक्शन सोडवतो की नाही अपूर्णांक सोडवतो त्याच पद्धतीने आहे बघा 3/5 वजा 6/10 हो की नाही आता इथे सर्व छेद सारखे नाहीयेत मग काय करायचं असतं आपल्याला छेद सारखे करून घेण्यासाठी तेही करू शकता किंवा तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता पण पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद डायरेक्ट करूया आपण 3 आहे 30 वजा 6 एक मिनिट 4/3 आहे 3/5 व 6/10 आपण सिम्प्लिफिकेशन देऊया सुरुवातीला आता 5च्या पाड्या किती बघा 3/5 आणि 6/10 हो की नाही तर मग बघा 5च्या पाड्या 10 आहेत मग इथे आपण याला 2 ने गुणू शकतो आणि याला 1 ने गुणू शकतो हो की नाही मग आणि डिनॉमिनेटर आपला किती येणार आहे छेद 10च येणार आहे 3 दुने 6 वजा 6 म्हणजेच काय झालं 3/5 बरोबर 6/10 यांची तुलना केल्यानंतर कोणता लहान मोठा आलेला आहे सराव प्रश्न सोडूयात आपण पान नंबर 120
पुढील पुढील परिमेय संख्या प्रश्न पहिला आहे, पुढील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. आपल्याला इथे दिलेली आहे 9/27. आता ही आपल्याला दशांश रूपात लिहायची आहे, म्हणजे काय करायचंय आपल्याला, भागाकार करायचा आहे. 27 पेक्षा 9 लहान आहे, शून्याचा भाग पॉइंट. मग किती येणार बरं, 27. अशा वेळी 27चा पाढा तयार करायचा. सत्तावीस किती येतो मग, 27 गुणिले 3 किती येतात, 81. 27 त्रिक 81. शून्यामधनं एक गेला 9. ओके. वरनं पुन्हा काय घेतला, शून्य, म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे, पुन्हा 21 त्रिक 0. एक मिनिट, 9/37 आहे. एक मिनिट, 27 9/27 नव्हे, ते 9/37 आहे, म्हणजे 37 भागिले 9. म्हणजे इथे आपल्याला पाढा तयार करायचा आहे 37चा. करा पटकन तयार 37चा पाढा. 37 गुणे 74. 10तनं 4 गेले 6, 8तनं 7 गेले 1, 16 राहिले, पुन्हा वर्ण घेतला 107. म्हणून किती येतील बरं, 37 चोक 148. बाकी किती राहते बघा, 10तनं 8 गेले 2, 5तनं 4 गेला 1, 12. पुन्हा आपला भाग जाणार आहे 2नीच जाणार, 3नी बघूयात आपण. 3 111. 37 त्रिक 111, म्हणजे 111ने जाणार आहे. म्हणजे आपल्याला बघा ऑप्शन मध्ये 0.243 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. बघा त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, 5/7 व 5/7 या दरम्यानची परिमेय संख्या कोणती, कोणती येणार आहे, संख्या रेषा. पुढे आपण संख्या रेषा पाहणारच आहे, पुढे आपल्याला प्रकरण आहे संख्या रेषेचं, त्यावेळेस मी एक्सप्लेन करेन. पण पर्याय क्रमांक 1 आहे 6. 5/7 आणि 5/7 यांच्यामध्ये येणारी संख्या आहे 6/14. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, 1.3 आणि 3 हा काय झालेला आहे, आवर्ती स्वरूपात आलेला आहे. या परिमेय संख्यांना काय करायचं आहे, अपूर्णांकात रूपांतरित करायचं आहे. पर्याय घेऊन पहा, 3/9 करा. पहिला पर्याय घेतला आपण, इथे 0 येतं, म्हणून हा पर्याय आहे का, नाही. दुसरा घ्या, 4/3. बघा 3 एके 3, 3 त्रिक 9, पुन्हा 3 त्रिक 9. मग आपल्याला काय विचारलं इथे, 1.3, म्हणून 3 बघा कसा रिपिटेशन मध्ये आलाय की नाही. आता सारखा 3 3 3 आवर्ती येत राहील, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1 म्हणजे 1.216, 1.216 ही अखंडी आवर्ती संख्या कशाशी समान आहे. मग कशाशी समान आहे बरं, भागाकार करायचा आहे.
900 भागिले 602 किती उत्तर येतं? आता इथे येणारच नाही, 0 पॉईंट येतो, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणारच नाही. दुसरा ऑप्शन पाहूया. इथे पण येणार नाही, कारण 1 पॉईंट पाहिजे की नाही आपला, त्याच्यापेक्षा लहानच पाहावे लागेल. मग कोणती येते बरं? ही पाहूया आपण. 495 भागिले 632. मग 495 एके 495, वजाबाकी करा. 12 5 गेले 7, 12 9 गेले 3, आणि 5 4 गेला 137. वन द्यायचा. 2 भाग जाईल का बघा बरं. 495 गुणिले 2 करा. 990. 0. 17 9 गेले 8, 12 9 गेले 380. पुन्हा मग शून्याचा भाग जातो. मग हाही ऑप्शन आहे का? नाही. तर बघा, मग शेवटचाच ऑप्शन येणार. मी स्वतः करून बघा. 602 भागिले 495, म्हणजे आपण करून पाहूया वाटलं असतं. 495 भागिले 602. 495 एके 495. 12 5 गेले 7, 9 गेले 0, आणि 5 4 गेले 0. 1070. म्हणजे त्याला पण कशाने भाग जाणार आहे? 2. म्हणजे 495 गुणिले 2 मागाशी चालू होतं आपलं 990. वजा बाकी करा. 0 0 गेले 0, 17 9 गेले 8, 9 गेले 0, 80 वर्ण गेला 0, 800. मग पुन्हा कशानेच भाग जाणार आहे? पुन्हा एकानेच भाग जाणार आहे, 490. कारण 2 आणि 990 येतात बघा. 495 म्हणजेच आपला कोणता ऑप्शन बरोबर आहे? तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे. 0.355 असेल तर x चे वेगळे मूल्य मिळवा. मग इथे सुद्धा भागाकार करून पाहायचा आहे. किती येतो उत्तर सांगा बरं. तुम्ही स्वतः करा. कोणता पर्याय येतो बरोबर? तर पर्याय क्रमांक 4. ही स्वतः ट्राय करा आणि बघा. ओके. भागाकार स्वतः करा, म्हणजे तुम्हाला बरोबर जाणवेल. इथे ऑप्शन मध्येच बघितल्यानंतर तुम्हाला लगेच कळून जाईल. पहिला ऑप्शन बघा. सगळ्या काय होतंय? इथे 0 आणा. सगळ्यापेक्षा काय झालं? भाज्यापेक्षा भाज्य काय आहे? लहान. इथे पण लहान आहे, इथे पण लहान आहे, इथे पण लहान. आपण चौथा पर्याय घेऊन बघूया. 45 भागिले 16. सगळीकडे तेच आहे. 3 आणि बघा, ट्राय करून बघूया. बघा 45 ते किती येतात? 135. 10 5 गेले 5, 5 3 गेले 2, वर्ण घेतला 0. आता कितीचा भाग जाईल? 45 बघा. 225. 45 5 225, म्हणजे इथेच उत्तर येऊन जातात. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. बघा क्वेश्चन नंबर 7 आहे. 2 अपरिमेय संख्यांची बेरीज. आपल्याला सांगितलेले वास्तव संख्या कोणत्या असतात? परिमेय आणि अपरिमेय संख्या दोन्ही मिळून काय तयार होतं?
तर वास्तव संख्या म्हणून इथे काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 8 आहे, खालीलपैकी कोणता मिश्र आवर्ती दशांश आहे. बघा आता आपण बघितलं होतं ते ऑप्शन मध्ये थोडेसे झाले आवर्ती आणि मिश्र आवर्ती, त्यामध्ये काय फरक आहे बघा. हा हा जर रिपीट झाला, तीन तीन हा अंक जर रिपीट झाला तर याला आपण आवर्ती म्हणतो, तीन तीन सारखा रिपीट झाला. किंवा हा सुद्धा झाला 1.23 123 असं सारखा सारखा रिपिटेशन झाला. पुन्हा बघूया आपण 123 परत 123 म्हणजे काय, हा परत 1 2 3 1 2 3 हा काय झालेला आहे, आपला रिपीट झालेला आहे, हो की नाही. तर मग याला पण आवर्ती म्हणतात. पण काही वेळेस काय होतं बघा, पहिला भाग जातो, दोनाचा गेला, मग 5 5 5 5 असे रिपीट होत राहतात. म्हणजे हा 5 5 येतो, म्हणजे यालाच म्हटलं जातं मिश्र आवर्ती संख्या. पण इथे पर्याय देताना थोडस चूक झालेली आहे. इथे आहे 8 8 8 सारखा रिपीट, ती हा नको, पर्याय क्रमांक 3. समजलं तुम्हाला आवर्ती आणि मिश्र आवर्ती संख्या म्हणजे काय. ओके, नंतर क्वेश्चन नंबर 9 बघूया आपण. 0.135135 पी छेद क्यूच्या रूपात लिहा. मग काय येईल बरं, भागाकार करायचा त्याचा. मी स्वतः करून पाहणार ना, बघूयात आपण, ट्राय करून बघूया. पहिला ऑप्शन घेऊया 37 पहिला 0 गाणं 37 आहे का 37, कारण 37 जुनी हे मोठे 10 7 गेले 3, 4 3 गेला 1, 9 0 130. तर आपण भाग देऊन पाहूया. 37 चा पाढा घ्या, 37 गुणिले 2 बघा किती येत आहे, 74. 37 गुणिले 3 बघा 111, मग 3 आणिच भाग झाला बघा. 37 3 111 किती येतात, 10 1 गेला 9, 2 1 गेला 1, 190. मग कितीला 190 येतील बरं, पुन्हा 4 ने बघूयात आपण. 37 चौक किती येतात, 148. 37 5 किती येतात, 185. बरोबर, मग 37 5 185 आणि किती राहिले, 10 5 गेले 5, 9 गेला 0, मग शेवटी राहिले 50. बघा पुन्हा 50 येणार, म्हणजे 135 काय होणार आहे, पुन्हा रिपीट 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 होणार. बघा इथे पण झाले तसे. म्हणजेच कोणतं उत्तर बरोबर आलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आलेलं आहे. प्रश्न 10 आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येचे अपरिमेय वर्गमूळ असेल. कोणतं अपरिमेय वर्गमूळ म्हणजे पूर्ण वर्ग संख्या कोणत्या नाही आहेत, सांगा बरं. तर 6025 ही जी आहे ती काय आहे, पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणजे ही परिमेय झाली. त्या बाकीच्या ज्या काय आहेत त्या काय आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. आता बघा 10 प्रश्न प्रकार आपण सोडलेले आहेत. उरलेले 5 प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहे. पुढचा घटक आपण पाहणार आहोत पान नंबर 121 वरील सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ आणि संयुक्त संख्या. आता सर्वांना माहिती आहे समसंख्या म्हणजे काय. 5वी पासून 2री 3री पासून आपण या संख्या अभ्यासतो आहे, पण त्यामध्ये हे खूप प्रश्न प्रकार आहे. तर समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकच स्थानी 0 2 4 6 8 असतात त्यांना समसंख्या असं म्हणतात. आणि ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्यांना आपण म्हणतो विषम संख्या. मग विषम संख्येच्या एकच स्थानी असतात 1 3 5 7 9. मग त्यांचे काहीतरी नियम असतात बघा समसंख्याचे. समसंख्यामध्ये समसंख्या मिळवली तर उत्तर समसंख्याच येते. समसंख्या विषम संख्या मिळवली तर उत्तर विषम संख्या येते.
विषम संख्येमधनं विषम संख्या वजा केली तर समसंख्या येते. विषम संख्येमध्ये विषम संख्या मिळवली तरी उत्तर समसंख्या आहे. हे तुम्ही स्वतः करून पहा. समसंख्यांचा गुणाकार सममध्ये समसंख्यांचा गुणाकार केला तर समसंख्या, विषम मध्ये विषमचे गुणाकार केले तर विषम संख्या, समसंख्यातून समसंख्या वजा केली तरी समसंख्या, समसंख्यातून विषम संख्या वजा केली तरी विषम संख्या. पुस्तकात दिलेलं आहे, हे तुम्ही स्वतः वाचायचा आहे. तर पुढे पाहणार आहोत मूळ संख्या. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे मूळ संख्या कोणत्या आहेत. बघा मूळ संख्येचं हे पण तुम्हाला दिलेलं आहे. मूळ संख्या, नैसर्गिक संख्या, मूळ संख्या 1 ते 10 पर्यंत किती आहेत, मूळ संख्या किती आहेत, कोणत्या आहेत बरं. 1 ते 10 पर्यंत 2, 3, 5, 7 आणि नैसर्गिक संख्या 51 ते 60 मध्ये सगळ्या 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता हे सर्व घटक मी तुम्हाला शिकवलेले आहे. संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, हो की नाही. आता गुणाकार कसा करायचा हे सर्व शिकवलेलं आहे. आता आपण नमुना प्रश्न पाहूयात. पान नंबर 123 वरून. एक ते 100 दरम्यान किती मूळ संख्या आहेत. 1 ते 100 दरम्यान किती मूळ संख्या आहेत बरं. मला आता सांगितलं किती आहेत, 25. पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी जोडमूळ संख्या कोणती. जोडमूळ संख्या म्हणजे काय. दोन मूळ संख्या त्यांच्या दरम्यान एक मध्ये संयुक्त संख्या असते. मग बघा 11, 19 येते का, सलग पाहिजे त्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या पाहिजे. 11, 13 आली असती. 59, 60 मध्ये 60 ही काय झाली, संयुक्त संख्या झाली. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. म्हणून पुढचा प्रश्न आहे, जर दोन मूळ संख्यांचा गुणाकार सम असेल तर त्यापैकी मूळ संख्या कोणती. ते बरोबर तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. आता पुढील प्रश्न विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्या नाही. आज प्रश्न पुन्हा झालेला आहे. 59, 60, 61. आपण पाहणार आहोत स्वाध्याय प्रश्न. 1 ते 20 मधील मूळ संख्यांची बेरीज किती. 1 ते 20 मूळ संख्या किती आहेत मग 1 ते 20 मध्ये. मग 1 ते 20 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत. एक ही मूळ नाही, संयुक्त नाही. 2 ही पहिली, नंतर 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19. यांची काय करायची बेरीज. किती येते बेरीज, 16, 16, 16 आणि 3, 19, 20, 7, 27, 5, 22, 22 आणि 3, 25, 7, 2, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे 16, 16 आणि 3, 19, 20, 20, 27, 27 आणि 32, 32 आणि 5, 35, 35, 37, 3, 3, 4, 5, 6, 7, 77. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. तुम्ही स्वतः बेरीज करून पाहिजे आहे. खालीलपैकी फक्त मूळ संख्यांचा गट कोणता. मग कोणता येईल बरं. यातमध्ये 15 ही मूळ नाहीये. यामध्ये सांगा बरं. त्यात 87 ही मूळ संख्या नाहीये. इथे 33 ही मूळ संख्या नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा मूळ संख्यांचा गट आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, 1 ते 100 मधील सर्वात मोठ्या व सर्वात लहान मूळ संख्येतील फरक फरक किती. मग 1 ते 100 मध्ये सर्वात मोठा आणि सर्वात लहान मूळ संख्या कोणती. सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे, 97. आणि सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, मग त्यांचा फरक किती येणार आहे, 95. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे.
त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, प्रश्न चौथा, 79च्या मागे क्रमाने येणारी 8वी संयुक्त संख्या कोणती? 79च्या मागे येणारी 79च्या मागे कोणकोणत्या संख्या येतात ते पाहूयात आपण अगोदर. 78 ही पहिली संयुक्त संख्या आहे. 76, 75, 74, 73, 72, 71. याच्यामधले आपल्याला विचारले 8वी. ही झाली पहिली, ही दुसरी मूळ संयुक्त संख्या आहे. तिसरी, चौथी. आता ही कशी आहे? मूळ संख्या आहे. ही 5वी. 5 झाले बरं का, 5. नंतर 70 6वी, 69 ही 7वी आणि 68 ही 8वी. समजले सर्वांना? मग 79च्या च्या मागे क्रमाने येणारी 8वी संयुक्त संख्या कोणती? तर 68. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 10 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची सरासरी किती? मग 10 ते 20च्या दरम्यान किती मूळ संख्या येतात? किती येतात? 4 आणि 4 8. मग 8ची संख्यांची सरासरी किती येते? मूळ संख्यांची सरासरी तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 58. प्रश्न 6वा आहे, खालीलपैकी संयुक्त संख्यांचा गट कोणता? कोणत्या आहेत संयुक्त संख्या? संयुक्त संख्या म्हणजे काय? त्याला 2 पेक्षा जास्त संख्येने भाग जातो. आता हे बघा, 2 5 7 ही काय मूळ संख्या आहे. 11 13 17 ही काय मूळ संख्या आहे. 41 44 47 ही काय आहे? त्याच्यामध्ये 44 सोडला तर बाकीच्या सगळ्या मूळ संख्या आहेत. मग 91 बघा, 91 13 23 7 91. मग ही सर्व संयुक्त संख्याचा गट आहे. पर्याय क्रमांक 4 ह्या संयुक्त संख्याचा गट आहे. प्रश्न 7वा आहे, 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व गुणाकार यातील फरक किती? मग 1 ते 10 मधल्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 2 3 5 आणि 7. आता यांची बेरीज पण करायची, गुणाकार पण करायचा. 5 5 10 आणि 17 ही झाली बेरीज. आता गुणाकार करायचा आहे. 3 2 6 6 पंचे 30. 30 गुणिले 7 किती झाले? 210. 210 मधनं 17 वजा करायचे. किती येतात मग? एकशे 93. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. समजलं सर्वांना कसं करायचं आहे? आता 2 अंकी संयुक्त संख्या किती किती आहेत बरं? 2 अंकी संयुक्त संख्या तुम्हाला माहिती, टोटल मूळ संख्या किती आहेत? 25 आहे. आणि संयुक्त संख्या किती आहेत? 74. कारण काय, एक ही मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाही. 74 मधल्या 2 अंकी बाकीच्या सगळ्यांना, फक्त एक अंकी कोणत्या कोणत्या संयुक्त संख्या आहेत बघा बरं? 4 6 8 8 हे 3च संख्या आहेत. मग 74 मधनं 3 वजा केल्यानंतर किती येतात? त्यातली 100 एक वजा करायचे. 100 ही सुद्धा संयुक्त संख्या आहे. तर मग 73 येणार. 73. 1 ते 100 पर्यंत टोटल संयुक्त संख्या किती आहे? 74. 74 मधनं 100 ही 3 अंकी येते. मग ती एक वजा 73 झाल्या. मग 73 मधल्या ह्या एक अंकी 3 वजा केल्या तर किती उत्तर येते? 70. 2 अंकी संयुक्त संख्या किती? 4 8
70 उत्तर आले ते एकूण सूत्र कसं आहे ते बघूया. त्यानंतर प्रश्न 9 आहे. सम पण आहे आणि मूळ पण आहे अशी संख्या कोणती? तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं 2 ही संख्या सम पण आहे आणि मूळ पण आहे. एकमेवा सम आणि मूळ असणारी संख्या कोणती? तर 2 आहे. प्रश्न 10 आहे कोणती संख्या मूळ व संयुक्त नाही? एक ही पण सांगितलं तुम्ही सुरुवातीला एक ही संख्या संयुक्त पण नाहीये आणि मूळ पण नाही आहे. समजलं सर्वांना? आता ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला 10 प्रश्न मी सोडून दिलेले आहेत. उरलेले 5 प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहे. समजलं सर्वांना? आज आपण संख्या ज्ञान मध्ये सर्व संख्यांचे प्रकार आणि त्यावर आधारित प्रश्नसंच सोडवलेला आहे. तर पुढच्या तासाला आपण संख्या रेषा गुणाकार व्यस्त हा प्रकार शिकणार आहोत. ओके देन, धन्यवाद. बाय.